नाही, समस्या घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलोच नाही मुळात. काम हे घेऊनच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. मागच्या 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये इथल्या जनतेने 2017ला 4च्या 4 काँग्रेसचे उमेदवार बहुसंख्य मताने निवडून दिले होते. बर. त्यानंतर जो आम्ही आदरणीय आमदार माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रभागामध्ये विकास केला, त्या विकासाचं पुस्तक घेऊन आम्ही जनतेसमोर आहोत. बर. प्रत्येक फोन उचलणे आणि त्यांच्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे त्याचा मूळ गाभा आहे. आणि जे काही समजा मागच्या 25-30 वर्षापासून एक प्रलंबित कामं होते, विषय होते 3 मोठे आमच्या प्रभागातले, ते करण्याचं, त्याचं निराकरण करण्याचं भाग्य मला लाभलं. आम्ही 4ही नगरसेवकांनी मिळून हे काम अगदी उत्तमरित्या पूर्ण केलंय. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक विश्वास आहे की हा व्यक्ती आपलं काम करू शकतो, हा व्यक्ती आपल्या अडचणीच्या वेळेला धावून येऊ शकतो. आणि मूळ तो विश्वासच आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानच आमच्या विजयाचं गमक. आपल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता फक्त पठाणी वसुली कसं करता येत आहे त्या पद्धतीनं महापालिकेचं काम करतं. नमस्कार, मी तुषार शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. महाराष्ट्र जीवन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सध्या लातूर शहर महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच प्रचाराचं वातावरण तापताना दिसतंय. यामध्ये आपापल्या पक्षाचे उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचार करताना दिसत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुने आहेत, ज्यांना काही अनुभव आहे असेही उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मी आत्ता सध्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन श्रीरंग बंडापल्ले यांच्यासोबत आहे. मी त्यांच्याशी सखोलाशी चर्चा करणार आहे. सचिन बंडापल्ले सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, प्रभागामध्ये नेमक्या कोणत्या समस्या घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? नाही, समस्या घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलोच नाही मुळात. काय समस्या, मूळ आम्ही समस्या केलेले काम हे घेऊनच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. मागच्या 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये इथल्या जनतेने 2017ला 4च्या 4 काँग्रेसचे उमेदवार बहुसंख्य मताने निवडून दिले होते. बर. त्यानंतर जो आम्ही आदरणीय आमदार माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रभागामध्ये विकास केला, त्या विकासाचं पुस्तक घेऊन आम्ही जनतेसमोर आहोत. बरं, आता येणाऱ्या काळामध्ये काय विजन आहे आपलं, नेमकं काय आहे? प्रभाग 2साठी आपण काय नवीन करणार आहात? कारण काँग्रेसचा नारा आहे नवं ते लातूरला हवं. नेमकं काय नवीन करणार आहात लातूरसाठी? नाही, लातूरसाठी नवीन तर जे आपलं ब्रीदवाक्यच आहे, जे जे नवं ते लातूरला हवं. आता मेन आपल्या प्रभागातल्या 1-2-4 समस्या आहेत की रिंग रोडला SOSच्या बाजूला आपली एक 2.5-3 एकर जमीन आहे महानगरपालिकेची. होय. त्यामध्ये आपल्याला जसं लातूरच्या पश्चिमेला पॉलिटेक्निक ग्राउंड आहे, त्या प्रकारचं काही आपल्याला इथल्या जनतेसाठी, व्यायामासाठी किंवा इथल्या मुलांना खेळासाठी मैदान आणि वॉकिंग ट्रॅक, विरंगुळा केंद्र असं काही उपलब्ध करून देता येतं का, ते एक आपल्याला करायचं आहे. मूळ विजन आहे. विवेकानंद चौकामध्ये पाण्याच्या टाकीच्या जागेच्या समोर शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि त्याच्याही पाठीमाग वॉकिंग ट्रॅक करता येते का, आपल्याला ते करायचं आहे. हे 2 तर मूळ आहेतच. पण जे मागच्या 5-7 वर्षामध्ये जे काम रखडलेलं आहे, समजा 4 वर्ष झालं ते प्रशासक राज होतं, त्यामुळे जो काही मूलभूत प्रश्नांकडे आपल्याला लक्ष देता आलं नाही प्रशासनाला, मग ते आपलं मूळ काम आता तेच आहे की पाईपलाईनमुळे रस्ते फुटलेले आहेत, सांडपाण्याचे प्रश्न आहे, ते सगळंच मलनिस्सारांची पाईपलाईन आहे. नक्कीच. तर जवळपास 2 ते 3 वर्ष प्रशासक होता आणि प्रशासक असल्यामुळं काही कामही तुम्हाला करता आली नाहीत, परंतु एकंदरीत तुमच्या 5 वर्षामध्ये आपण चांगली कामं केलीत असा आम्हालाही सूर ऐकायला येतो. या प्रभागामध्ये फिरत असताना जेव्हा आम्ही वार्तांकन करतो तेव्हा सचिन बंडापल्ले यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. हा विश्वास तुम्ही जो मतदारांच्या मनात कमवला आहे, नेमकं त्याच्यामागचं काय सांगाल तुम्ही? मूळ काय? नाही, मूळ जर सांगायचं झालं तर प्रत्येक फोन उचलणे आणि त्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे त्याचा मूळ गाभा आहे. आणि जे काही समजा मागच्या 25-30 वर्षापासून एक प्रलंबित कामं होते, विषय होते 3 मोठे आमच्या प्रभागातले, ते करण्याचं, त्याचं निराकरण करण्याचं भाग्य मला लाभलं. आम्ही 4ही नगरसेवकांनी मिळून हे काम अगदी उत्तमरित्या पूर्ण केलंय. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक विश्वास आहे की हा व्यक्ती आपलं काम करू शकतो, हा व्यक्ती आपल्या अडचणीच्या वेळेला धावून येऊ शकतो. आणि मूळ तो विश्वासच आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानच आमच्या विजयाचं गमक आहे. बरं, लातूरचं राजकारण एकंदरीत लातूरच्या पाणी प्रश्नाच्या भोवतीच फिरताना दिसतंय.
गेल्या 13 वर्षापासून लातूरचा पाणी प्रश्न सुटला नाही. आता ठीक आहे, पाऊस काळ यावर्षी जास्त झाला आहे म्हणून मांजरा डॅममध्ये पाणी भरपूर आहे, परंतु जे उजनी धरणाचं पाणी आणायचा संकल्प होता आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा, त्या संकल्पाकडे आपली वाटचाल कशी असणार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये? आपण त्यासाठी काही प्रयत्नशील असणार आहेत का? काय सांगाल? नाही, आपण नगरसेवक म्हणून किंवा एक प्रभागाच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून लातूर शहराचे आमदार माननीय माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेब यांच्या माध्यमातून सरकारकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. ज्या काही त्याच्यामध्ये शक्यता आहेत त्या सर्व सरकारमार्फत करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार. सध्या महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू विभाग असेल किंवा इतर जे विभाग आहेत, त्याचबरोबर कर जमा करण्याचा जो तुमचा एक वेगळा विभाग आहे, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये रामभरोसे काम चालू आहे. हो, एकदम सावळा गोंधळ सुरू आहे. त्या दिवशी अमित देशमुखांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की आम्ही याच्यावर सुद्धा लक्ष देणार आहे, परंतु एक तुम्ही स्वतः नगरसेवक म्हणून कसं वचक त्या महानगरपालिकेमध्ये ठेवणार आहात? नाही, 2017 ते 22 असा सावळा गोंधळ नव्हता. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील तर जे काही आपल्या इथली जनता महानगरपालिकेमध्ये येते त्यांचं काम आमच्या माध्यमातून एकदम सुरळीतपणे चालू असतं. बरं. पण मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक राज असल्यामुळं ते आता त्याला ते उपमा द्यावी का नाही मला माहित नाही, कारण त्याचा बबाल होऊ शकतो. कशाला? बोला ना, बोला. कारण की म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खाते, बरोबर आहे नक्की. अशी काही म्हण आहे, होय, त्या पद्धतीने चालू आहे ते. बरं. पण ज्यावेळेस आपली महानगरपालिकेची निवडणूक होईलच आता 15 तारखेला, 16-17 तारखेच्या नंतर जे आम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाऊ, 100% त्यामध्ये सुसूत्रता येईल. आता आपण म्हणल्या म्हणीप्रमाणे आमदार अमित देशमुखांनी त्या दिवशी म्हटलं की त्यांनी प्रशासक बसवलं आणि त्यांच्या मनासारखं हवं तसं त्या प्रशासकाकडनं काम करून घेतलं, हवं तसं प्रशासक चालवला त्यांनी. तर याकडे आपण कसं बघताय? नाही, आहेच, परिस्थिती दिसते ना, लोकांनाही लक्षात येते कुठल्या पद्धतीने काम चालतंय. अगदी हिटलरशाही पद्धतीने काम चालतंय. म्हणजे लोकांच्या कुठल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता फक्त पठाणी वसुली कसं करता येत आहे त्या पद्धतीने महापालिकेचं काम चालू आहे. मूलभूत सुविधा न देता फक्त वसुलीवर लक्ष आहे. म्हणजे 8-8 दिवसाला मुदतवाढ देऊन वसुली, आता 8-8 दिवसाला मुदतवाढ देऊन वसुली, म्हणजे फक्त जमा करणे याकडे महापालिकेचा सध्या कल आहे. एक प्रश्न घेतो अजून. कबाल्या संदर्भात एक प्रश्न प्रलंबित आहे. लातूरमध्ये बऱ्याच प्रभागामध्ये कबाले दिली नाहीत, जे गायरान जागेमध्ये राहिलेले आहेत किंवा महापालिकेच्या जागेत. त्या कबाल्या संदर्भातला प्रश्न आपण सोडवण्यावर प्रामुख्याने भर देणार आहात का? तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझ्या प्रभागामध्ये मोहननगर नावाची वस्ती आहे. होय. मागच्या 25 ते 30 वर्षापासून तिथेही कबाल्याचा प्रश्न प्रलंबितच होता. पण आज मला अभिमान वाटेल ते सांगायला की माननीय आमचे आमदार अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या कबाल्याचं काम जवळपास 100% पूर्ण झालंय. 4 वेळेस त्या जागेची मोजणी केली आहे आणि त्या 87 घरांना निवडणूक झाल्यानंतर तात्काळ कबाले वाटपाचा कार्यक्रम होईल, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. बाकी शहरामधले जे काही अशा ठिकाणी आहेत, जे स्टेंचिंग ग्राउंड असेल म्हणा किंवा प्रभाग 4 मधला काही भाग असेल, त्या ठिकाणी सुद्धा ह्याच पद्धतीने काम करून आपण त्यांचाही आमदार साहेबांच्या माध्यमातून मिटवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न घेतो मी. गेल्या पावसाळ्यामध्ये पाऊस का थोडासा जास्त झाला आणि बऱ्याच घराघरामध्ये नाल्याचं ड्रेनेजचं पाणी शिरलं. त्या माध्यमातून पुन्हा एकदा लातूरचं नाव चव्हाट्यावर आलं. प्रसारमाध्यमातून बऱ्याच ठिकाणी आपल्या लातूरची बदनामी झाली की लातूरला ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, लातूरची सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. याला जबाबदार कोण, काँग्रेस की भाजप? ह्याला जबाबदार निसर्ग. बरं. म्हणजे असं मला म्हणता येईल की कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडला, आपल्या नाल्याची जी काही रुंदी आहे, आपल्या नाल्याची जी खोली आहे, त्यापेक्षा जास्त पाणी कमी वेळामध्ये पडल्यामुळं ते त्यातून वाहून न जाता लोकांच्या घरामध्ये शिरलं. सखल भागामध्येच तेवढं ते झालेलं आहे. जिथे की प्रॉपरली डी टाईप नाला असता किंवा मोठे नाले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. हे निश्चितच आपल्याला त्याचं काय मायक्रो प्लॅनिंग येणाऱ्या भविष्यामध्ये करणार? 100% करणार. आता आमच्या प्रभागामध्ये 2-3 ठिकाणं असे आहेत ज्या ठिकाणी आता मागच्या 10-15 वर्षात कधी पाणी गेलं नाही, पण यावेळी पाऊस जास्त झाला, कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडला, त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली. येणाऱ्या काळामध्ये आमचं मायक्रो प्लॅनिंग तेच असेल की भविष्यामध्ये गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही याची व्यवस्था आम्ही निश्चित करू. नक्कीच. एक भावनिक प्रश्न घेतो. आत्ताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
लातूरमध्ये येऊन गेले आणि विलासराव देशमुखांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्याकडे तुम्ही कसं पाहता? महाराष्ट्र ज्या नजरेनं पाहतोय त्याच नजरेनं आपण पण पाहू, होय, किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. कारण लातूरच्या मातीतील, लातूरच्या लोकांच्या मनातील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृतीचा जो अंश आहे तो कधीही कुणीही पुसू शकणार नाही, ही त्रिकालबाधित सत्य आहे. सत्य आहे, नक्कीच. पण त्यांना काहीतरी बोलायचं असतं, कॉन्ट्रोवर्सी उत्पन्न करायची असते, लोकांचे मन भटकावायचे असतात. ते त्यांना वाचाळवीर म्हणून आपण प्रसिद्ध आहेच तो पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपण फार लक्ष न देता. पण यांनी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी विधान केलं आणि कुठंतरी ते विधान पुसण्याचा त्यांनी केविलवाना एक प्रयत्न केला. त्यावर काय सांगाल? तो विधान ते पुसलं जाईल का? लोकांच्या भावना आता तीव्र झालेल्या आहेत. नाही, एखादी जखम डोक्याला लागली तर ते मिळून येत नाही, त्याच्यावर पट्टी लावायचा कार्यक्रम होतो. हा तसा कार्यक्रम आहे. म्हणजे जखम डोक्याला आणि पट्टी गुडघ्याला लावली. तसं 100% म्हणायला हरकत नाही. बरं, ठीक आहे. तर या माध्यमातून आपण आपल्या प्रभागामधील, प्रभाग क्रमांक 2 मधील समस्त जनतेला काय आवाहन करू इच्छिता? येणाऱ्या 15 तारखेला माननीय आमदार अमित देशमुख साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस याचे जे 4 उमेदवार आहेत, अंकिता भडीकरताई, शहनाज गोलंदाजताई, फारुख शेख साहेब आणि मी स्वतः. हो, तुम्ही अनुभवी आहेत तुम्ही तर. नाही म्हणजे तर या चौघांनाही ठाम आत्मविश्वास आहे आम्हाला की मागच्यापेक्षा जास्त मतांनी आमचा विजय होईल. कारण लोकांना काम केल्याचं समाधान आहे. आम्ही समोर गेल्यानंतर ते आपल्याला दिसतं की आपण काम केल्याचं खरंच किती फायदा आहे, किंवा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं जे काय प्रभागामध्ये आम्ही वागतो त्या पद्धतीचा फायदा आम्हाला नक्की होईल. आणि आव्हान असंच करणार आहे की मला कुणावर टिप्पणी टीका करायची नाही, पण कुठल्याही कसल्याही भूलथापाला बळी न पडता आपण कामाच्या सोबत राहा, विकासाच्या सोबत राहा, अमित साहेबांच्या सोबत राहा आणि येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त जणांनी मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या, एवढी मी विनंती करतो. नक्कीच. तर आत्ताच सचिनजी बंडापल्ले यांच्याशी सखोल चर्चा केली. त्यांनी इथल्या मतदारांना एक आवाहनसुद्धा केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझा जो समाजकारणाचा वसा आहे तो मी कायम टिकवून ठेवणार आहे. आमदार अमित देशमुख तसेच स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न मी सत्यात उतरवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि भरभरून मला मतदारांचा इथला प्रतिसादही आहे, अशाही भावना इथं आत्ता सचिनजी बंडापल्ले यांनी व्यक्त केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 15 तारखेला मतदान रूपी जो निकाल आहे तो निकाल मात्र स्पष्ट करणार आहे की नेमकं सचिनजी बंडापल्ले यांच्या पाठीमागे किती मतदार उभे राहत आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आपल्या जर काही राय असतील, आपल्या कमेंट्स असतील तर आपण आम्हाला कमेंट्सद्वारे कळवाव्यात. त्याचबरोबर आपल्याला नवनवीन व्हिडिओ, नवनवीन बातम्या हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. आपण आमच्याशी सखोल चर्चा केलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.